सो वेलकम एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण धडा घेणार आहोत द बॉय हू ब्रोक द बँक. याच्या आधी आपण या गोष्टी पाहिल्या होत्या बघा इथे. परत थोडं रिवाइज करावं लागतं आपल्याला. सो यू शुड नो दॅट थिंग्स आर फॅक्ट आहे. एखादी गोष्ट सत्य आहे की नुसती रुमर आहे म्हणजे अफवा आहे. जसं गायीने वासराला जन्म दिला, गाय वासराला जन्म देते, फॅक्ट आहे. रुमर रुमर म्हणजे काय? अफवा. इन 2025 मध्ये सूर्य सूर्य पृथ्वीला गिळून जाईल हे काय आहे? तर रुमर आहे, अफवा आहे. यू रिसीव्ह अ मेसेज दॅट यू हॅव वन रुपीज 5 crores इन अ लॉटरी. हे काय तर रुमर आहे. असं काही लॉटरीमध्ये पैसे आपल्याला मिळत नसतात. बीज बीट देअर विंग्स 270 टाइम्स इन अ सेकंड. एका सेकंदात 270 वेळा होऊ शकते का बीजचं फडफडवणं? कठीण आहे बघा. मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपेड इन बर्मुडा ट्रायंगल. तो बर्मुडा ट्रायंगल आहे इथे, मला वाटतं पॅसिफिक ओशन किंवा अटलांटिक ओशन मध्ये बर्मुडा ट्रायंगल नावाचा एक आयलँड आहे. तर त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की बरेचसे शिप त्या ठिकाणी काय होतात? गायब होतात. डिसअपेअर म्हणजे गायब होतात. त्यानंतर ड्रायव्हरलेस कार्स आपल्या आपल्या ठिकाणी येणार आहेत. ड्रायव्हरलेस कार्स आपल्याकडे येणार आहेत. ज्या तुम्हाला फक्त तुम्ही बसायचं आणि त्या ठिकाणी आपलं जिथे जायचं तुम्हाला ते ड्रायव्हर तुम्हाला त्या कार त्या ठिकाणी घेऊन जातील. ड्रायव्हरलेस कार्स. सोफिया सोफिया ही काय आहे? तर सोफिया ही वर्ल्डची फर्स्ट रोबोट सिटीजन आहे. सोफिया सौदी अरेबियाची आहे बघा ती. रोबोट आहे परंतु ती सिटीजन सिटीजन आहे म्हणजे काय? नागरिक आहे. पहिली रोबोट नागरिक आहे ती. गोस्ट ड्वेल इन बनियान ट्रीज. तर वडा झाडावर काय असतात? भूत असतात. हे काय तर नक्कीच ही अफवा आहे. डू नॉट स्टेप आउट इन द न्यू मून डे. अमावस्या रात्री बाहेर पडू नका. न्यू मून डे म्हणजे काय? अमावास. लक्षात घ्या. अमावस्या म्हणजे न्यू मून डे आणि फुल मून डे म्हणजे पौर्णिमा. तर अमावस्या रात्री बाहेर पडू नका ही सुद्धा काय आहे तर अफवा आहे. आणि एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. एलियन्स येतील, परग्रहावरची माणसं येतील, आपल्या पृथ्वीवर काय करतील? ते कॉन्कर करतील, पृथ्वीवर ताबा मिळवतील असं त्यांनी म्हटलं. हे सुद्धा काय तर अफवा आहे. तर अशा प्रकारचीच एक अफवा आपल्याला या धड्यामध्ये पाहायची बघा काय अफवा आहे. तर रस्किन बॉन्डने लिहिलेलं आहे. ही इज अ व्हेरी ही इज अ इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. ही हॅज वॉन मेनी अवॉर्ड. साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे. देन पद्मभूषण, पद्मविभूषण, सॉरी पद्मश्री आणि पद्मभूषण अवॉर्ड्स ही हॅड रिसिव्ड. नथू कोण आहे बघा? सो नथू इज अ शिपाई घेतला. नथू ग्रम्बल हे टू हिमसेल्फ as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govinda Ram. He used the small broom hurriedly and carelessly and and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. As Nathu was banging his pan against the dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. तर नथू काय करत असतो? नथू त्या ठिकाणी बँकेमध्ये कामाला असतो. बँक असते पिपल नगर बँक, पिपळ नगर बँक असते आणि त्या ठिकाणी तो सेठ गोविंदराम ही त्याची जी बँक असते हे तो त्या ठिकाणी कामाला असतो आणि बाहेर पायऱ्या झाडत असतो आणि वैतागून झाडत असतो तो जरा. तर तो कचरा उडतो, परत त्या ठिकाणी जाऊन बसलेला असतो. हा काय करतो? त्या ठिकाणी कचरा पेटीमध्ये टाकण्यासाठी, डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी तो असं झटकतो आपल्या ह्याच्याने. कशाने? पॅनने. म्हणजे कचऱ्याची सूप असतं ना आपल्या, त्याने झाडत असतो. तेवढ्यात एक सीताराम त्या ठिकाणी येतो. सीताराम कोण आहे? तर वॉशरमॅनचा मुलगा आहे, म्हणजे धोब्याचा मुलगा आहे त्या ठिकाणी सीताराम. सीताराम काय म्हणतो बघा? वितराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आता हा धोब्याचा मुलगा आहे आणि हा धोब्याचा मुलगा कपडे घेऊन चाललेला आहे. ते कपडे कोणाचे आहेत? तर लोकांचे कपडे आहेत, जे नेमकेच त्याने धुतलेले आहेत. आणि धुवून बघा, तुम्ही एखादे कपडे धुवून ते वॉश करतो म्हणजे धुवून त्याला प्रेस करून, इस्त्री करून ते कपडे तुमच्यापर्यंत येत असतात. तर हे सर्व कपडे त्या ठिकाणी त्याला तो घेऊन चाललेला आहे. डोंट रेस सच डस्ट. अरे असं काय अशी धूळ धूर सॉरी अशी धूळ उडवू नकोस. काय म्हणाला तो? धूळ उडवू नको. मग कोण म्हणाला? नथुला म्हणाला. कोण म्हणाला? सीताराम. आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टिल रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तो मला, अरे तू अजूनही वैतागलायस का? अनॉयड म्हणजे काय? वैतागणे. ANNOYED. अनॉयड म्हणजे वैतागलेला असणे. तू अजूनही वैतागलेला आहेस का? कारण तुला अजून ते जी तुझी बँक आहे ते तुला महिन्याला ₹2 एक्स्ट्रा पगार देत नाहीयेत, म्हणून तू वैतागलेला आहेस का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट स्वीपर बॉय. तो जो नथू होता तो म्हणाला की ना मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. त्याने तक्रार केली. कोणी? नथूने. हा कोण आहे? स्वीपर बॉय आहे, झाडूवाला आहे त्या बँकेतला. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर. बघा काय म्हणतो तो? आय हॅवंट रिसिव्ड माय रेग्युलर सॅलरी. बघा दिसत तुम्हाला बँक आहे आणि तो मुलगा तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आय हॅवंट रिसिव्ड माय रेग्युलर पे. मला नेहमीचा जो पगार आहे तो सुद्धा मिळालेला नाही. अँड अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. बरोबर, मला महिन्याची 20 तारीख आलेली आहे, मला पगार मिळालेला नाही. हु वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी.
As soon as I get my money, I'm off. Not another week I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. तो मला माझ्या बँकेने मला पगारच दिलेला नाहीये. 20 तारीख आलेली आहे. अजूनही मला पगार मिळालेला नाही. बिचारा गरीब माणसाचा पगार या लोकांनी थांबवून ठेवलेला आहे. होल्ड म्हणजे काय थांबवून ठेवलेला आहे. जसा मला पगार मिळेल, ॲज सून ॲज आय गेट माय मनी, जसे मला माझे पैसे मिळतील, आय एम ऑफ. मी काम सोडून निघून जाईल. अजून एक आठवडा सुद्धा या ठिकाणी थांबणार नाही. आणि नंतर पुन्हा वैतागून वैतागून तो कचरा झाडतोय ते डस्टबिन मध्ये तो ते सुपडं त्याचं आहे ना सूप जे आहे कचऱ्याचं ते पुन्हा त्याला तो आपटतोय वगैरे तसं दाखवतोय किंवा ती गोष्ट जी काय ती ठणकावून सांगण्यासाठी एम्फसाइज म्हणजे अजून लक्ष देण्यासाठी. वेल आय विश युअर लक, said Sitaram. I'll keep a lookout for any jobs that might suit you. And he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. प्लीज आवाज बंद ठेवायचा आहे. तर तो त्या ठिकाणी निघाला म्हणतो की ना तुला तुझं आय विश युअर लक. ठीक आहे तुझं भाग्य मला वाटतं तो म्हणतो की तुला तुझा पैसा वगैरे मिळाला पाहिजे. मी तुझ्यासाठी नवीन जॉब शोधतो. तरी तर लगेच तो त्या ठिकाणी बेअरफूट म्हणजे काय अनवाणी बेअरफूट म्हणजे काय अनवाणी त्या ठिकाणी तो निघून गेला. त्याच्या डोक्यावर बरचसं ओझं होतं आणि त्यामुळे त्याला त्याचा चेहरा सुद्धा दिसत नव्हता नीट. ऍट द फोर्थ होम ही व्हिजिटेड. तो कपडे देत चौथ्या घराकडे गेला. किती घराकडे गेला? चौथ्या घराकडे गेला. सीताराम heard the lady of the house mention that she was in a need of a sweeper. तर चौथ्या घरी गेल्यानंतर त्याला आवाज आला आतून की त्या घरातली जी लेडी होती, त्या घरातली जी महिला होती, त्या महिलेला स्वीपर पाहिजे होता. म्हणजे झाडूवाला त्या घरामध्ये तिला पाहिजे होता. त्यांना गरज होती त्या माणसाची. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who is looking for work. He can start from next month. He is with the bank just now, but they are not giving him his pay and he wants to live. तर तो त्या ठिकाणी त्याने कपडे दिले. त्याने ऐकलं की या घरामध्ये गरज आहे. त्याने ऐकलं असेल कारण आता लगेच ऐकलं त्या घरातलं काय म्हणणं आहे. तर तो त्याने काय केलं त्यांना कपडे त्यांचे दिले आणि बाकीचे कपडे बांधत बांधत टाय TYING टाइम म्हणजे बांधत असणे. तर ते कपडे बांधत असताना तो म्हणाला की आय नो ऑफ स्वीपर बॉय. मला माहित आहे एक मुलगा माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे ज्याला गरज आहे कामाची. तो काम शोधत आहे आणि तो सध्या बँकेत काम करतोय. पुढच्या महिन्यापासून तो तुमच्याकडे येऊ शकतो कामाला आणि ते बँकेत काम करतोय तो पण ते बँकवाले त्याला पैसे देत नाहीयेत आणि त्याला तो काम सोडायचं आहे. त्याला ते काम सोडायचं आहे. तर मी तू सांगू का तुम्हाला? इज दॅट सो? असं आहे का? मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. तर ठीक आहे त्याला उद्या बोलून घे आणि भेटायला सांग मला. मी मग त्याच्याशी बोलते. And Sitaram, glad that he had been of service of both customer and his friend, hoisted his bag on his shoulder and went to his way. तर त्या सीतारामला आनंद झाला. चला आपण आपल्या कस्टमरचं पण काम केलेलं आहे आणि आपल्या मित्राचं पण काम केलेलं आहे. त्याला आनंद झाला आणि त्याने लगेच ते सर्व काही गाठोडं उचललं आपल्या खांद्यावर आणि तो निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. तर या श्रीवास्तवाला काही शॉपिंग करायला जायचं होतं बघा. And she gave instructions to the Aya about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. तर तिच्या घरामध्ये आया होती. त्या आयाला सांगितलं. आया म्हणजे घरात लहान बाळांना सांभाळणारी एक स्त्री असते तिला आया म्हणतात. तर त्या आयाला सांगितलं बाळाकडे लक्ष दे आणि त्या घरामध्ये जी कुक होती जी स्वयंपाकीन होती तिला सांगितलं की दुपारच्या जेवणाला उशीर करू नको. मग तिच्या घरामध्ये नोकर चाकर होते. Then she set out for the People Nagar marketplace to make the customary tour of cloth shops. आता ती निघाली. कस्टमरी म्हणजे काय युज्युअल हॅबिच्युअल. कारण काय होतं की बऱ्याच लोकांना शॉपिंगची सवय असते किंवा ऍटलीस्ट दुकानं फिरून तरी येण्याची सवय असते. त्याला विंडो शॉपिंग म्हणतात. जायचं फिरायचं आणि परत यायचं. बस बरेच मुलं लोक जे मॉलमध्ये वगैरे करतात त्याला विंडो शॉपिंग म्हणतात. आणि ती पीपल नगरच्या मार्केटमध्ये गेली तिच्या नेहमीच्या व्हिज्युअल शॉपिंगसाठी. Large steady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. तर त्या मार्केटच्या एका कोपऱ्याला काय होतं लक्षात द्या. त्या मार्केटच्या एका कोपऱ्याला काय होतं एक मोठं असं टॅमरिन म्हणजे चिंचेचं झाड होतं. टॅमरिन म्हणजे काय चिंचेचं झाड होतं त्या मार्केटच्या कोपऱ्याला. तर त्या ठिकाणी त्या मिसेस श्रीवास्तवची मैत्रीण त्या ठिकाणी त्यांना भेटली. तिचं नाव होतं मिसेस भूषण. काय नव्हतं मिसेस भूषण तिचं नाव होतं. त्या ठिकाणी तिला कोपऱ्यामध्ये ती भेटली. ती बिचार त्या ठिकाणी आराम करत होती. जरा उन्हापासून ती स्वतःचं संरक्षण करत होती. Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief.
तर मोठा एक रुमाल होता, त्या रुमालाने ती स्वतःला अशी हवा घालत होती. फॅनिंग म्हणजे रुमालाने स्वतःला हवा घालत होती, लक्षात घ्या. She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of People Nagar. तर ती वैतागली होती, ती तक्रार करत होती की या आपल्या पिपळ नगरमध्ये हा जो काही उन्हाळा आहे, हा इतकं कडक उन्हाळा या ठिकाणी आलेला आहे. या वेळेस खूप कडक उन्हाळा आपल्याकडे आहे, असं ती म्हणत होती. She then showed Mrs. Srivastav a sample of cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture, and design. तर ती मिसेस श्रीवास्तव सांगत होती की ती कोणते कपडे घ्यायला जाणार आहे, कोणतं कापड घ्यायला जाणार आहे, त्याचं टेक्स्चर, शेड किंवा डिझाईन कशी आहे, त्याबद्दल ते 5 मिनिटं त्या ठिकाणी त्यांनी डिस्कशन केलं. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर that Seth Govindaram's bank can't even pay its employees. Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wage for over a month. तर ते झाल्यानंतर लगेच आता मिसेस श्रीवास्तवने काय केलं, विषय वेगळा चेंज केला त्या ठिकाणी. काय म्हणाली मिसेस श्रीवास्तव त्या ठिकाणी, की "अगं तुला माहीत आहे का, आपल्याकडे जी बँक आहे ना, सेठ गोविंदरामची जी बँक आहे, पीपल नगर बँक, ती बँक त्यांच्या जे काही एम्प्लॉयी आहेत, त्यांचे कर्मचारी आहेत, त्यांना ते पगार सुद्धा देऊ शकत नाहीत." आज सकाळीच मी एक तक्रार ऐकलेली आहे. त्या ठिकाणचा जो स्वीपर बॉय आहे, झाडूवाला, त्याची तक्रार ऐकलेली आहे. त्याला महिन्यापासून पगार मिळालेला नाही. बघा आता इथून एक गोष्ट सुरू झालेली आहे. आता हळू ती गोष्ट कुठे पुढे जाते बघा. बघा डिस्कशन तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी डिस्कशन चाललेलं आहे. आता पुढे बघा, आता काय होतं बघा पुढे, याच्या पुढे आणखी त्यांचं काय डिस्कशन, ही गोष्ट कुठून कुठून कशी कशी पसरते. शॉकिंग, कोण म्हणालं, मिसेस भूषण. इफ दे कांट पे द स्वीपर देन दे मस्ट बी इन अ बॅड वे, नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड इदर. झाडूवाल्याला पगार देत नाहीये, धक्काच बसला, असं म्हणाले. कोण म्हणाले, मिसेस भूषण. जर ते झाडूवाल्याला पगार देत नसतील तर मात्र ते कोणालाही पगार देत नसतील, त्यांची कंडिशन बॅड असेल, त्यांच्याकडे पैसेच नसतील, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय नसतील, त्यांच्याकडे पैसेच नसतील, बरोबर की नाही, असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे पैसेच नसतील. तर she left Mrs. Srivastav at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop, talking with the owner. ती त्या ठिकाणी तिला म्हटली, मिसेस श्रीवास्तवला त्या ठिकाणी तिने सांगितलं थांब तिथेच, आणि पुढे ती निघून गेली. त्या ठिकाणी तिचा जो नवरा होता, हसबंड, तो त्या ठिकाणी कमल किशोरेचं फोटोग्राफी शॉप होतं, दुकान होतं फोटोग्राफीचं. त्या ठिकाणी हा व्यक्ती जाऊन गप्पा मारत होता. सो आता त्या नवऱ्याला त्याने तिथे शोधलं. "सो देअर यू आर," क्राईड मिसेस भूषण. "आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन आवर. वेअर डिड यू डिसअपिअर?" तर नवऱ्याला ती ओरडली, "कुठे होते तुम्ही? मी तुम्हाला तासभर शोधते." आता हे खरं आहे का? नाही. पण नवऱ्याला तिने ओरडली, की "तुम्हाला तासभर शोधते, तुम्ही कुठे आहात? इथे आहात का तुम्ही?" "नो वेअर." "कुठेच नाही का, इथेच थांबलोय," मिस्टर भूषण सेड. "हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप, आय माइट हॅव फाउंड यू. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाइक बी इन अ फ्लॉवर गार्डन." पण तुम्ही जसं एखाद्या गार्डनमध्ये बी असते किंवा मधमाशी असते, जी इकडून तिकडे पळते, तशी तुम्ही वेगवेगळ्या दुकानात जात असतात, आणि म्हणून तुम्ही मला भेटलेच नाही. स्टेशनरी थांबा, एका ठिकाणी थांबले का तुम्ही दुकानात नाही. तर मिस्टर भूषण, "नो, डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. द हीट इज ट्राइंग इनफ. I don't know what is happening to people Nagar. Even the banks about to go bankrupt." आता म्हणाले की ना, असं करू नका. आपल्याकडे एकतर एवढा उन्हाळा या ठिकाणी कडक आलेला आहे, आणि आपल्याला तर काय करायचं आहे की एक तर त्रास होते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या पीपल नगरची जी बँक आहे ती बँकरप्ट झालेली आहे. बँकरप्टचा काय म्हणजे अर्थ होतो, तर ती बँक बुडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. अबाउट टू गो बँकरप्ट म्हणजे बुडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. तर बँक बुडवली म्हणजे काय होतं, की त्याच्यातील जे पैसे असतात लोकांचे, ते पण काही प्रमाणामध्ये लोकांना पटकन काढता येत नाही. त्याच्यावर अनेक निर्बंध लावतात, बऱ्याच गोष्टी असतात. व्हॉट इज दॅट द कमल किशोरे सेटिंग अप सडनली विच बँक? अरे कोण म्हणाल, कमल किशोरे होता ना तो दुकानदार, तो पटकन उठला, म्हणाला, काय झालं काय झालं? कोणती बँक कोणती बँक? आता कारण बँक म्हटलं की प्रत्येकाला प्रश्न पडतो. व्हाय द पीपल नगर बँक, ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोरे. बरोबर, ती म्हणाली, काय, कोणती म्हणजे काय? अहो पीपल नगरची बँक. त्या बँकेवाल्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देणं थांबवलेलं आहे. काय देणं थांबवलंय? पगार देणं थांबवलेलं आहे. आता सांगू नका की तुमचं अकाउंट त्या ठिकाणी आहे म्हणून. तुमचं अकाउंट त्या ठिकाणी आहे म्हणून सांगू नका. नो बट माय नेबर हॅज. नाही नाही, माझं अकाउंट नाहीये, पण माझ्या नेबरच आहे, माझ्या शेजाऱ्याचं आहे, ही एक्सक्लेम. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लॉ. आवाज बंद ठेवायचा, लॉ, सॉरी. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशियन to the keeper of the barber shop next door. Deep Chand, have you heard the latest? The People Nagar Bank is about to collapse. You would better get your money out as soon as you can.
तर त्या ठिकाणी त्याच्या शेजारी कोण होतं तर बार्बर म्हणजे कोण केस कापणारा व्यक्ती होता ठिकाणी केस कापणारं दुकान होतं केस कर्तनालय त्याला सांगितलं की अरे दीपचंद तुझं दुकान तुझं खातं आहे ना तिकडे पटकन जा ती बँक बुडण्याच्या अवस्थेमध्ये आहे जा तुझे मने जस तुझे पैसे जमतील तसे तू पैसे ते काढून घे बरोबर Deepchand, who was cutting the hair of one elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. तर तो जो दीपचंद आहे तो एका म्हाताऱ्या माणसाचं काय तर एल्डरली जेंटलमॅन एका म्हाताऱ्या माणसाचं तो काय करत होता तर केस कापत होता. आता हे ऐकल्यामुळे त्याला थोडासा धक्का बसला, थोडा शॉक झाला त्याला आणि तो असं घाबरला आणि त्याने काय केलं ते कापता कापता त्याच्या जो कस्टमर होता, जो काही व्यक्ती बसलेला होता ते केस कापायला त्याचं काय केलं उजव्या कान थोडंसं त्याला लागलं, कट झालं ते उजव्या कानाला blade कैची लागली. The customer yelped with the pain and distress, pain because of the cut and the distress because of the awful news he had just heard. तर जो कस्टमर होता ना त्याला सुद्धा त्रास झाला पेन त्याला त्रास झाला कारण त्याला कट झालं होतं आणि दुसरी गोष्ट तो वैतागला का बरं वैतागला आणि त्याला सहज ती गोष्ट त्याने ऐकलेली होती की बँक बुडत चाललेली आहे with one side of his neck still unshaven he sped across the road or to the general merchant store where there was a telephone he dialed Seth Govindaram's number the Seth was not at home where was he then the Seth was holidaying in Kashmir oh what that so the elderly gentleman did not believe it he hurried back to the barber shop and told Deepchand, the bird has flown, right? बरोबर? The bird has flown. आता तो जो काही म्हातारा व्यक्ती होता ना, आता त्या म्हाताऱ्या व्यक्तीने ऐकलं. आता त्याची अर्धीच दाढी झाली होती, अनशेवन. अर्धीच दाढी झाली होती, थोडीशी राहिली होती. तरी तो पटकन निघाला, उठला आणि पुढे गेला. तिकडे एक टेलिफोन बूथ होता. त्या टेलिफोन बूथच्या इथे गेला. त्याने फोन लावला. कोणाला? सेठ गोविंदरामला फोन लावला, ज्याची ती बँक होती. आता त्याने फोन उचलला नाही. तो घरी नव्हता. तो कुठे होता तर तो कुठे होता काश्मीरमध्ये होता काश्मीरला गेला होता तो कशासाठी तर हॉलिडे म्हणजे सुट्ट्या एन्जॉय करायला हॉलिडे म्हणजे सुट्ट्यासाठी तो सुट्ट्या घालवायला कुठे गेला होता तो उन्हाची सुट्टी घालण्यासाठी तो कुठे गेला होता काश्मीरला गेलेला होता तो परत आला कोण तो जंटलमॅन त्याला विश्वास परत आला आणि तो दीपचंदला म्हणाला की पक्षी उडून गेला म्हणजे काय हा सेट पळून गेलेला आहे सेट गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन तो त्याने आपलं शहर सोडून तो निघून गेलेला आहे इट मीन्स कोलॅप्स म्हणजे नक्कीच बुडालेलं आहे आपली बँक बुडालेली आहे and then he dashed out of the shop and making a beeline for his office and checkbook बरोबर की नाही तो पटकन गेला ऑफिसमध्ये त्याच्या गेला आणि चेकबुक वगैरे त्याने घेतलं द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ द फॉरेस्ट फायर एखाद्या जंगलामध्ये वनवा कसा लागतो वनवा त्याप्रमाणे हे काय झालं होतं की ही जी बातमी आहे ही बातमी सगळीकडे पसरली वनव्यासारखी बातमी सगळीकडे पसरली पूर्ण बाजारामध्ये फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप सर्क्युलेटेड अमंग द कस्टमर्स अँड देन स्प्रेड विथ देम in various directions to the beetle seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. तर अक्षरशः पूर्ण मार्केटमध्ये माहिती पसरली ती बातमी पसरली आता ही बातमी खोटी होती पण तरी ती पूर्ण बातमी पसरली याला आपण अफवा म्हणतो सगळीकडे पसरली टेलर पासून तर विक्रेते असतात ज्वेलर होतं तिथे सर्व सर्व पसरली अगदी भिकाऱ्यापर्यंत ती बातमी पसरली बेगर म्हणजे भिकारी Old Ganpat the beggar had a crooked leg. He had been squatting on the pavement for years, calling for alms. In the evening, someone would come with a barrow म्हणजे cart and take him away. He had never been known to walk, but now on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in saving. हा जो गणपत होता ना तो गणपत एक भिकारी होता त्याचा पाय असा कुट म्हणजे काय म्हणतो त्याला नॉट स्ट्रेट एक असं वाकडा पाय होता तो त्या ठिकाणी बसलेला असायचा दररोज संध्याकाळी त्याला कोणतरी घेऊन जायचं आणि परत सकाळी घेऊन यायचं त्याला आणि लोक भीक मागायचा तो तर ज्यावेळेस ही गोष्ट ऐकली त्यावेळेस तडकन उभा राहिला नुसता उभा राहिला नाही चालला नाही तर तो पळत सुटला कारण त्याच्या बँकेमध्ये 1,000 रुपये बँकेमध्ये सेव्हिंग होते बँकेमध्ये किती होते 1,000 रुपये सेव्हिंग होते तो पटकन त्या ठिकाणी पळाला so men stood in groups of at street corners discussing the situation people like seldom had a crisis seldom or never had floods earthquakes or droughts and the imminent crash of the people like bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy some boasted of their foresightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put in put any in. Others speculated on the reason for crash or put in. आता जे पीपल नगर होतं ना बघा हे त्याच्यामध्ये काय होतं
त्या ठिकाणी कधी पूर आला नव्हता, कधी भूकंप झाला नव्हता, कधी दुष्काळ पडला नव्हता, कधी काहीच घडलं नव्हतं त्या ठिकाणी. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण अशी काही घटना त्या ठिकाणी घडणार आहे, अशी जी काही अफवा पसरली, यामुळे लोकांनी असे म्हणतात ना, गप्पा म्हणजे लोकं अशी मीटिंग घ्यायला लागलेले आहेत. डिस्कस होते. त्याच्याबद्दल ते बोलत होते, की "का बरं झालं, मी पैसे ठेवलेच नाहीये, मी माझे पैसे काढून घेतले." आणि ज्यांचे पैसे होते मात्र ते थोडे टेन्शनमध्ये आले. It down to excess indulged by said Govindaram. The said had fled the state, said one. He had fled the country, said another. He was hiding in Pipalnagar, said the third. He had hanged himself from the tamarind tree, said the fourth, and had been found that morning by the sweeper boy. लोक काही काही सांगाय काय इतकं म्हणजे लोकांच्या म्हणतात ना जीवाला हाड नसतं अशा प्रकारे लोक बोलत होते. कोणी म्हणतं तो देश सोडून गेला, कोणी म्हणतं तो राज्य सोडून गेला, कोणी म्हणतो तो पिपळनगरमध्ये लपून बसलेला आहे. तर कोणी म्हणतो त्याने फाशी घेतली होती आपल्या चिंचेच्या झाडाला आणि त्याला तो स्लीपर बॉयला तर भेटला वगैरे वगैरे. बाय नून द बँक had gone through all its ready cash, and the harassed manager was in a dilemma. Emergency fund could only be obtained from another bank of some 30 miles distance, and he wasn't sure he could pursue the crowd to wait until then. There was no way of contacting Seth Govindaram on his houseboat in Kashmir. People were turned back from the counters and told to return the following day. They did not like the sound of that, and so they gathered outside at the steps and bank shouting, "Give us our money, we will break in." Okay, or we'll break in. The fetch the shit, we know he's hiding in a safe deposit locker. Mischief makers who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggregated in the mood. तर लोक त्या बँकेकडे सगळे लोक गेले तर बँकेमध्ये एवढे पैसे नसतात की जेवढे लोकांनी ठेवलेत आणि त्याला जे काही उरलेले पैसे त्या दुसरीकडून मागवलं पैसे त्याला मागावे लागणार होते. पण लोकांना तेवढा दम नव्हता, धीर नव्हता. त्यांनी सांगितलं लोकांना की तुम्ही उद्या या, तुमचे पैसे घेऊन जा. आणि सेठ गोविंदराम हाऊसबोटमध्ये होता काश्मीरमध्ये. त्याचा काही सांगपत्ता लागत नव्हता. त्याचा काही तिथे त्याला संपर्क त्या ठिकाणी होत नव्हता त्या ठिकाणी त्याचा. तर लोकं वैतागले. लोकं म्हणाले, की "आमचे पैसे आम्हाला परत द्या, नाहीतर आम्ही बँकेत तोडफोड करू. सेठ गोविंदरामला घेऊन या. तुम्ही त्याला आतमध्ये लपवून ठेवलेलं आहे," वगैरे, वगैरे. आता ज्याच्याकडे त्याचं खातं पण नव्हतं बँकेमध्ये, ज्याचे पैसे पण नव्हते बँकेमध्ये, ते सुद्धा जॉइन झाले मजा म्हणून त्या ठिकाणी. बरोबर की नाही? The manager stood at the door and tried to placate them. Placate म्हणजे काय? Stop. He declared that the bank had plenty of money, but the immediate means of collecting aid, he urged them to go home and come back the next day. त्यांनी सांगितलं की बँकेमध्ये पुरेसे पैसे आहेत, पण आता सध्या लगेच पैसे मिळणार नाही. तुम्ही घरी जा, उद्या या, तुम्हाला सर्व तुमचे पैसे परत मिळतील. वी वॉन्ट इट नाऊ. आम्हाला आत्ताच पैसे पाहिजे. कोणतरी म्हणाल, नाऊ, नाऊ, नाऊ. आत्ता, आत्ता, आत्ताच आम्हाला पैसे पाहिजे. अँड अ ब्रेक hurtled through the air and crashed through the प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. कोणतरी काय केलं, वीट घेतली, ती वीट फेकली. ती वीट फेकली आणि त्या विकेटीने काय झालं, त्याची बँकेची काच तुटली. Nathu arrived next morning to sweep the steps of the bank. He saw the refuse and broken glass and stolen cluttering the steps. Raising his hand in a gesture of horror and disgust, he cried, "Oh hooligans!" म्हणजे काय? Sons of donkey, as though it is not bad enough to be paid late, it seems my work has also been increased, has also to be increased. He smote the steps with his broom. Good morning, Natu, said the washerman's boy, getting down from his bicycle. Are you ready to take up a new job from the next month? आता नतू दुसऱ्या दिवशी आला. त्याने बघितलं एवढा कचरा झाला होता, सर्व तुटलेलं होतं. तो तुम्हाला पैसे तर मिळत नाहीयेत, काम माझं वाढलेलं आहे, काय करावं कळत नाहीये. सगळं गाढव आहेत, सगळं गाढव, सन्स ऑफ डॉन्की, गाढवाची मुलं सगळी किंवा तर त्या ठिकाणी परत दुसऱ्या दिवशी कोण आला, तो धोबी आला. तो म्हणला, "अरे तुला बायसायकलवर आला तो आता सायकलवर. तुला दुसरा जॉब मी देतोय. तू येशील का दुसऱ्या जॉबला? यू विल हॅव टू यू विल हॅव आय सपोज बिकॉज द बँक इज आउट ऑफ बिझनेस." आता बँक पण तुझी बुडणार आहे, त्यामुळे तुला दुसरं काम करावंच लागणार आहे. हाऊ इज दॅट? सेड नथू. कसं काय? हॅवंट यू हर्ड? तू ऐकलं नाहीस का? Well, you would better wait here until half the population of people Nagar arrives to claim their money. The and he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. तुम्हाला तुला माहीतच नाही काय झालं ते. अरे, आता थोडा वेळ थांब. अर्ध पिपळ नगर येईल या ठिकाणी स्वतःचे पैसे क्लेम करायला घेऊन जायला. थांब तू. आणि तुम्हाला बरं झालं माझा अकाउंट नाहीये आणि तो निघून गेला. कोण निघून गेला? तो सीताराम त्या ठिकाणी निघून गेला. Nathu went back to sweeping the steps, muttering himself. When he had finished his work, he sat down with the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. Who would have thought the bank would collapse? He
said to himself and looked thoughtfully into the distance. I wonder how I could have how it could have happened. असं कसं झालं असेल? कसं काय एवढ्या लवकर बँक बुडण्यात जाणार? काल तर बँक चांगली होती. आज कसं काय झालं? हा मोठा प्रश्न त्याला पडलेला होता. काही प्रश्न आहेत, सोपे-सोपे प्रश्न आहेत बघा तुमच्या त्या चॅप्टरवर. जसं हू एम आय? मी कोण आहे ओळखायचंय. आय एम द वॉशरमॅन सन. कोण होतं वॉशरमॅनचा सन? सीताराम. व्हेरी गुड. नेक्स्ट बघा, आय एम दी ओनर ऑफ द बँक. कोण आहे ओनर ऑफ द बँक? सांग आर्यन. बँकेचा ओनर कोण? आर्यन, हू इज द ओनर ऑफ द बँक? बँकेचा ओनर कोण होता? कोण होतं बँकेचा ओनर? आर्यन. आर्यन ऐकतोस का? आर्यन, आवाज येतोय माझा? आर्यन, आदित्य, नेहा, साहिल, आवाज येतो तुम्हाला हो सर्वांना? येतोय. गुड. हो. साहिल कुमार, सांगा बरं. कोण होता? कोण होतं बँकेचा ओनर? सेठ गोविंदराम. ठीक आहे. नेक्स्ट, आय एम द स्वीपर. कोण होतं स्वीपर? नथू. आय एम द स्वीपर. निश्चित स्वीपर कोण होतं? नथू. आय एम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तवचा फ्रेंड कोण होतं सांगा? मिसेस भूषण. आय एम द हेअर ड्रेसर. हेअर ड्रेसर कोण होतं सांगा? दीपचंद. अँड आय हॅव अ क्रुक्ड लेग. क्रुक्ड लेग कोणाचे होते? तो जो बेगर होता त्या बेगरचं बघा तिथे नाव असं वाचलं आपण. तो बेगर होता त्या ठिकाणी. क्रुक लेग. क्रुक म्हणजे वेगळे वाकडे. मॅच द फॉलोइंग बघा, सोपं आहे तुम्हाला या ठिकाणी इथे. द सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. ओके. सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. का बरं? दॅट माइट सूट नथू. इथे ना सी. नथूसाठी जॉब शोधत होता, स्वतःसाठी नाही. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण, इट वॉज द हॉटेस्ट समर इन द पीपल नगर. बरोबर की नाही? इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. सेठ गोविंदराम कुठे होता? वॉज हॉलिडेइंग इन द काश्मीर. The manager told the customer to go home and come next day. Okay, and come back the next day. असेच तुम्हाला पॅसेज जरी हा समजा येतो एखादा पॅसेज आला तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले असतात. त्यानंतर हू सेड, कोण म्हणालं? सोपं आहे बघा, कोण म्हणालं तुम्हाला? त्यानंतर क्रॉस द ऑड मॅन आउट, असे पण तुम्हाला येऊ शकतात. ऑड मॅन आउट काय आहे? तर इथे बघा, स्वीपर, हुलिगन, बेगर, डिक्लेअर, लॉकर. तर इथे काय ना तुम्हाला सांगा बरं. तुमचं ऑडमॅन आउट काय येणार? डिक्लेअर येणार. ऑडमॅन आउट काय येणार? डिक्लेअर येणार. बाकी सगळे काय नाउन्स आहे तुमचे. हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. तर तुमचं सॅलरी येणार आहे ते, कारण सॅलरी नाऊन आहे. बाकीचे तुमचे ऍडव्हर्ब्स आहेत. इथे एमिनंट, लेटेस्ट, पेमेंट, ऑफुल, शॉकिंग. तर काय ना तुमचं पेमेंट येणार. बाकीचे कसे आहेत तुमचे? बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते सर्व तुमचे एमिनंट, लेटेस्ट हे सर्व नाउन्स आहेत. सॉरी, ऍडजेक्टिव्ह आहेत आणि पेमेंट तुमचं नाउन आहे. लास्ट बघा, मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. बाकी सगळे वर्ब्स आहेत. फक्त मॉर्निंग हे नाउन आहे. ऑल हे जे बाकीचे उरले सगळं काय तर वर्ब्स आहेत. हे काय तुमचे सगळे वर्ब्स आहेत. वर्ब्स. ठीक आहे. पुढे काय दिलं? डिस्क्राईब द वर्ड. डॅश डॅश टूअर, डॅश डॅश शॉप. हे तुम्हाला पुस्तकात मिळतील बघा. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. सॉरी, 2 मिनिटं सर. ओके, नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम अनुष्का. चलो. सो इथे बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 बघा इथे. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 8? वर्ब. आता पेमेंट, पेमेंटचा वर्ब बनल तुम्हाला. पेमेंटचा वर्ब काय येणार? पे. पी ए वाय, पे. काय येणार? पी ए वाय, पे वर्ब आहे. ऍडजेक्टिव्ह बनवायचे आणि त्याचं तुम्हाला ऍडवर्ब बनवायचे. इथं आहे सडनली. सडनलीचं काय येणार? नाऊन, सडन. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह बनवा. डिक्लेअर, डिक्लेअरचं काय तर बघा, डिक्लरेशन येणार. ऍडजेक्टिव्ह, डिक्लेअर्ड आणि ऍडवर्ब येतात डिक्लेरेटिव्हली वगैरे. असे तुम्ही प्रयत्न करा, जमतंय का बघा. नसेल तर जस्ट आस्क मी, आय विल टेल यू. पुढे काय दिले तुम्हाला? एक फ्लो चार्ट दिलेला आहे बघा, एक्सपॅन्ड करण्यासाठी. राईट. आणि इथून लँग्वेज स्टडी तुमची आहे. आय नो द स्वीपर बॉय हू वॉज लुकिंग फॉर इट. तर हे तुमचे काय आहे? विच वेअर, सिम्पल प्रेझेंट टेन्स, पास्ट प्रेझेंट टेन्स वगैरे आहे. ग्रामरचा पाहिला आपण वेगळा घेणार जाऊ. सो त्याचं काही एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही. लेट्स सी गाईज.